विदर्भात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जर पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मी सध्या अमरावतीच्या अंजनगाव बारी परिसरामध्ये आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर एका केळीच्या बागेमध्ये आम्ही आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड असं नुकसान जे आहे केळीचं या ठिकाणी झालेलं आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की अंजनगाव बारी परिसरातील हे संपूर्ण केळीची बाग आहे आणि या शेतकऱ्याने जर पाहिलं तर तब्बल 2650 त्या ठिकाणी केळीचे झाडाची पेरणी केली होती. मात्र काल झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीसह झालेल्या पावसामुळे या शेतकऱ्यांची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. जर बघितलं तर या ठिकाणी साधारणतः 1600 ते 1700 झाडं पूर्णपणे उन्मळून खाली पडलेली आहेत. जमीन दोस्त झालेली आहे. त्यामुळं लाखो रुपयाचं नुकसान जे आहे या शेतकऱ्याचं झालेलं आहे. 3 ते 3:30च्या दरम्यान आहे. हो, फक्त 5 मिनिटाचा पाऊस आहे आणि हो वारा आहे. वारा म्हणजे चक्रीवादळच आहे पूर्ण. चक्रीवादळात पूर्ण आमची बाग पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. यातलं आम्हाला एक एक कीड सुद्धा काढता येत नाही. एकूणच किती झाडं पेरली होती, किती नुकसान झालं तुमचं झालं? 2650 झाडं आम्ही पेरलेले होते. यातली पूर्णतः उद्ध्वस्त झालेली बाग आहे. नक्कीच एकूणच जर पाहिलं तर या शेतकऱ्याने जर पाहिलं तर तब्बल 3.5 लाख रुपये या ठिकाणी खर्च केलेला होता. मात्र त्यांना जर पाहिलं तर तब्बल 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न होणार होतं. मात्र होत्याचं नव्हतं झालेलं, कारण का मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि झाडं त्यांचे पूर्णपणे केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळं मायबाप सरकारने कुठेतरी आम्हाला मदत करावी, अशी एकूणच या शेतकऱ्याची मागणी आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अंजनगाव बारी, अमरावती.